ठीक आहे. सर्वप्रथमतः अखंड महाराष्ट्राचे आणि आपण सर्व कष्टकरी शेतकरी यांचे दैवत पांडुरंग चरणी मी सर्वप्रथमतः या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तदनंतर यानंतर मी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि आज हा जो आपण उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत हा एक आगळा वेगळा उत्सव आहे. या आगळ्या वेगळ्या उत्सवाला एक वेगळं कारण काय आहे तर हे फारसं मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कारण मागच्या जवळपास 2 दिवसापासून आपल्याला या उत्सवाबद्दल वेगवेगळ्या मान्यवरांनी व्याकरणाचार्यांनी आपल्यासमोर हा उत्सव का साजरा होतोय त्याची काय आवश्यकता आहे हे अतिशय परखड शब्दामध्ये आपल्यासमोर मांडलेले आहे. तरी पण या कार्यक्रमाचे औचित्य आणि प्रासंगिक काही म्हणून मी थोडक्यात आपल्यासमोर या कार्यक्रमाचे महत्त्व आपल्यासमोर मांडणार आहे. मला वाटते हे 4थं वर्ष आहे, बरोबर आहे का? हे 4थं वर्ष आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा सप्ताह म्हणजे शेतकऱ्याचा कीर्तनाचा महोत्सव गेल्या 4 वर्षापासून दुष्काळग्रस्त भागामध्ये राबवला जात आहे. याचं कौतुक करावं थोडं फार कमी आहे. त्याचं कारण काय आहे की तुम्ही आम्ही वेगवेगळ्या गावातून येतात, वेगवेगळ्या गावाची परिस्थिती आपल्याला माहित आहे की चालू असलेले सप्ते, चालू असलेल्या जयंत्या, चालू असलेले उत्सव हे आपण वेगवेगळ्या गट तट मतभेद याच्या माध्यमातून त्याला कशा पद्धतीने आळा घातलाय या व्यासपीठावर उभारून मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु ही काही किमया मागच्या 4 वर्षापासून तुम्ही जे दाखवत आहोत म्हणजे मला वाटतंय की 22 गावापासून सुरुवात झालेला हा सप्ताह आज 27 गावापर्यंत जाऊन पोहोचलाय. बरोबर आहे का? माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला बिलकुल सांगावं, कारण की मी माहिती घेतलेली आहे. म्हणजे एका गावामध्ये सप्ताहाला आपण अडथळे आणतो आणि या ठिकाणी 27 गावातील वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी लोक, कुठेतरी शेती, माती आणि माणूस आणि हा परिसर कुठे पुढे यावा म्हणून आपण सगळेजण एकत्रित काम करतात. म्हणून हा सप्ताह खूप आपल्या सगळ्यासाठी एक आगळा वेगळा सप्ताह ठरत आहे. हा केवळ आपल्या भागाचा नाही, येणाऱ्या काळामध्ये मला वाटतंय फक्त मराठवाडा नाही तर महाराष्ट्रामध्ये या सप्त्याचं नाव घेतलं जाईल. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की ज्या कारणाने हे सप्ताह चालू केलते, ज्या कारणाने जयंत्या चालू केलत्या, हे कुठेही आजच्या परिस्थितीमध्ये साध्य होताना दिसत नाहीत. परंतु उभ्या महाराष्ट्रामध्ये एकमेव हा सप्ताह आहे की ज्या कारणासाठी सप्ताह आणि जयंत्या साजरा होतात ते कारण या ठिकाणी साध्य होत आहे हे या ठिकाणी जाणून येते. म्हणून या ठिकाणी या सप्ताहाचे जे आयोजक आहेत, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सप्ताहाचे जे आयोजक आहेत त्यांचं नाव घेतलं जातं. पण माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणी आयोजक म्हणून कोणाचं नाव घ्यायचं. म्हणून आयोजक म्हणून मी पुन्हा खास एका व्यक्तीचं नाव घेणार नाही, कारण आपण इथले बसलेले सगळेजण आयोजक आहात म्हणून हा सप्ताह या ठिकाणी साध्य होतोय. पण त्यात पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या गळ्यामध्ये एक माळा असते आणि त्या माळाला एक मुकुटमणी स्थिर ठेवतो. त्या मुकुटमणीचं जे काम आहे, या सप्ताहातील जे काही वेगवेगळे माणसं आहेत, जे वेगवेगळे विचार आहेत, जे वेगवेगळे गावं आहेत, यांना जर एकत्र ठेवण्याचा आणि मुकुटमणी म्हणून जर कोण काम करत असेल तर मला वाटतंय आदरणीय श्यामसुंदर महाराज सोन्नर व
जो तुमच्या समोर माणूस आहे, जो आरोपीच्या कटघऱ्यातून आज या व्यासपीठावर मार्गदर्शन करण्यासाठी उभा राहिलेला आहे, या माणसाला इथपर्यंत आणण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे मार्गदर्शक माझे आदरणीय ॲडव्होकेट अजय भुरांडे साहेब यांचा खास वाटा आहे तुम्हाला सांगतो. कारण की या माणसाने तुमच्या समोर जो माणूस आहे ना, काही काळापूर्वी आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभा होता, त्या कटघऱ्यातल्या माणसाला आज या व्यासपीठापर्यंत आणण्याचं काम या माणसाने केलेलं आहे. म्हणून मी त्या माणसाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. जर त्यावेळेला मला त्यांनी योग्य साथ दिली नसती तर आज कदाचित मी कुठेतरी वेगळ्या वळणावर असतो. ही मुद्दामून तुम्हाला परिस्थिती सांगतो का, तर चांगले माणसं आपल्यासोबत जोडत जाणं हे खूप काळाची गरज आहे. नाहीतर आपल्या भोवती खूप मोठे माणसं आहेत आणि कसे माणसं आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही, आणि किती वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात हे सांगण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही अशा माणसासोबत जोडले गेलेला आहात की ही माणसं कधी तुमचं नुकसान तर कधी करणार नाहीत, झाला तर फायदाच करतील. नुकसान कधी करणार नाहीत, फायदाच करतील. अशा माणसासोबत तुम्ही जोडले गेलेला आहात, म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. तदनंतर मी या कार्यक्रमाला ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेचे संस्थापक आदरणीय मयंक गांधी सर उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे मी संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. यापूर्वी मोठमोठे व्याख्याते होऊन गेले आहेत, पण तेवढा काही मी मोठा व्याख्याता नाही. मी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरातला मुलगा आहे. मज पामराने काय वर्णवावी थोरवी, पायाची वाहन पायाची बरी. म्हणजे मी त्यांच्या एवढा मोठा नाही की त्यांच्यासारखं वर्णन आणि विवेचन मी तुमच्या समोर मांडू शकेल, परंतु या व्यासपीठावर उभारून नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या विचाराला काहीतरी चालना देण्याचं काम आज या ठिकाणी मी करणार आहे. ही चालना देत असताना होऊ शकते की माझ्याकडनं काही शब्द हे तुम्हाला न पटल्यासारखे असतील, परंतु तुमच्यापैकीच एक लेकरू म्हणून तुम्ही ते सगळे शब्द पदरात घेताल ही आशा ठेवतो आणि या पुढच्या वाटचालीला सुरुवात करतो. ज्या संत परंपरेनं उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर उभ्या जगाला कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे, समाजात आपली वाटचाल कशी असली पाहिजे याची शिकवण दिली त्याचे आद्य संत, जगद्गुरु संत ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे संत तुकाराम महाराज. ज्यांच्या काही ओळी आहेत, जे का रंगले गांजले त्यासी आपुले म्हणे. बरोबर आहे. मी काही एवढा मोठा नाही की तुम्हाला त्या ओवीचं या ठिकाणी उभारून विश्लेषण करेल, आणि तुम्हीही काही एवढे अजाणते नाहीत की तुम्हाला त्या गोष्टी माहिती नाहीत. परंतु या संत परंपरेनं कालच विलास बडे साहेबांनी सांगितलेलं आहे की वारकरी आणि शेतकरी हे शब्द जरी दोन वेगळे असतील, मात्र हा व्यक्ती, हे कार्य, हे धर्म, हे आचरण हे सर्व काही एकच आहे. वारकरी आणि शेतकरी. वारकरी ही प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा करतात आणि शेतकरी हा अप्रत्यक्षरित्या त्या पांडुरंगाची सेवा करतो. दोघांचेही कर्म एकच आहेत, दोघांचेही कार्य एकच आहेत. म्हणून या उभ्या महाराष्ट्रात जर हे दोन व्यक्ती, हे दोन कार्य करणारे माणसं जर नसतील तर ह्याला ओळख राहणार नाही. एक म्हणजे तो वारकरी आणि दुसरा म्हणजे तुम्ही आम्ही असलेले शेतकरी. तर मला एवढं तुम्हाला सांगायचं होतं, आणि हा कार्यक्रम तेव्हाच चांगला होणार आहे. आनंद वाटतोय की आज होळीसारखा सण आहे, आणि होळीसारखा सण असताना माझ्या माता भगिनीचं घरामध्ये काम होतं, परंतु माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत की छाती कुठेतरी गर्वाने फुगून येते की त्यांनाही या कार्यक्रमामध्ये किती रस आहे. पुरुषांची संख्या एका बाजूला कमी आहे. मराठवाड्यात सांगितलं जातं की महिला घरांच्या बाहेर निघत नाहीत, महिलांना तेवढं प्राधान्य दिलं जात नाही, तर या ठिकाणी महिला खूप मोठ्या प्रमाणे आहेत. त्यामुळं कुठेतरी या ठिकाणी छाती अभिमानाने फुगून येतो की आपला भाग हा कुठेतरी आता पुढे येत आहे. आज मी जे आपल्या समोर विषय मांडणार आहे, या परिसंवादात तुम्ही जे सांगितलेलं आहे की शेती, माती आणि माणूस या विषयाला अनुसरून या आध्यात्मिक ठिकाणावरून काही वैचारिक विवाचन व्हावं
या अनुषंगाने हे कार्यक्रम ठेवलेला आहे. केवळ अध्यात्मानंच आपण पुढे जाऊ शकतात का? तर आजच्या काळामध्ये वाटतंय की केवळ अध्यात्मानं आपण पुढे जाऊ शकणार नाही, तर त्याला वैचारिक दृष्टिकोन, वैचारिक विचार पण आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे. म्हणून हे वैचारिक विचार आज तुमच्या समोर मांडण्यासाठी मी जो काही विषय निवडलेला आहे तो विषय असा आहे की शेती, मराठवाड्यातील शेती, मराठवाड्यातील माती आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मती. ह्या तिन्ही शब्दाचा जर तुम्ही शेवटला बारकाईने विसर्ग करून जर पाहिला तर ती आणि ती आहे. शेती ती, माती ती आणि मती ती. बरोबर आहे. तिला जर आपण मराठी व्याकरणामध्ये जर पाहायला गेलो तर ती ही स्त्रीलिंगामध्ये मोडला जाणारा शब्द आहे. बरोबर आहे. मग शेतीला आपण काय म्हणतो? काळी आई म्हणतो, तिची पूजा करतो. मातीला आपण काय म्हणतो? काळी आई म्हणतो. आणि मती ही आपल्या संपूर्ण आचरणाची आई आहे. म्हणजे आपला मेंदू चांगल्या पद्धतीने चालला तर आपण चांगल्या पद्धतीने विचार मांडू शकतात, चांगल्या लोकांसोबत राहू शकतात. म्हणून मराठवाड्यातील आजच्या शेतीची अवस्था काय आहे, मराठवाड्यातील मातीची अवस्था काय आहे आणि मराठवाड्यातील लोकांच्या मतीची अवस्था काय आहे, या तीन विषयाला अनुसरून मला जमल त्या पद्धतीनं या ठिकाणी विवेचन मी करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. तसं बघायला जर गेलं तर तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या ठिकाणचे माणसं शेती करत असताना कधी आभाळाकडे बघून रडतात तर कधी पडणाऱ्या पाऊस, शेतातल्या नदीकडे आणि पाण्याकडे बघून रडतात. कधी येथील माणसं बाजारात भाव भेटत नाही म्हणून रडतात, तर कधी येथील माणसं बँका कर्ज देत नाहीत म्हणून रडतात. कधी इतर माणसं घरात कुठल्या तरी वडीलधाऱ्या माणसानं, करता माणसानं आत्महत्या केली म्हणून रडतात, तर कधी येथील माणसं शेतीसाठी पुरेसं भांडवल नाही म्हणून रडतात. म्हणजे अशा असंख्य अशा विळाख्यात अडकलेली ही मराठवाड्यातील शेती आहे. पण ही शेती सुटू शकते का? या ज्या सगळ्या संकटात ही शेती अडकलेली आहे मराठवाड्यातील, ही शेती सुटू शकते का? हा कुठलाही माणूस या ठिकाणी उभारला तर सर्व माणसं या गोष्टीवरती खूप मोठं व्याख्यान तुम्हाला देणार आहेत, मला देणार आहेत. परंतु याच्यातून मार्ग आहेत का? काही नक्कीच मार्ग आहेत. पण ते मार्ग आपण अवलंबतो का? त्याचं अनुकरण आपण करतो का? कधी त्याचा विचार आपण केलेला आहे का की या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे ही एक वेगळं जग आहे आणि तिथं आपण कधी जाण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपण मराठवाड्यात आहोत, एक अशा ठिकाणी आहोत, याला एक वरदान पण आहे आणि याला एक शाप पण आहे. वरदान मी अशा स्वरूपात म्हणेल की या ठिकाणी आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा पाऊस पडतो, जेवढा हवा आहे तेवढा पाऊस पडतो. दुसरी गोष्ट आहे, ज्या मातीत मराठवाड्याच्या जर मातीत तुम्ही बघायला गेलात तर उभ्या महाराष्ट्रात जे पिकं घेतले जातात ते उभ्या महाराष्ट्राच्या मातीत येणारे पिकं ही आपल्या मराठवाड्यामध्ये येऊ शकतात. पण आपल्याकडे अडचणी काय आहेत? आपल्याकडे अडचणी आहेत, मी जसं तुम्हाला म्हटलं की शाप आहे आपल्याला की सह्याद्रीच्या रांगामुळे ज्या वेळेस आपल्याकडं मान्सूनचा पाऊस म्हणजे मिरगातला पाऊस आपल्याकडे येतो त्यावेळेस तो पाऊस मुंबई पासून पडत 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 येत असताना कुठेतरी नगरच्या पुढे आल्याच्या नंतर त्याचं पर्जन्यमान, पडण्याचं पाऊस प्रमाण हे कुठेतरी कमी कमी होत जातं आणि पुढे हे आपल्या नांदेडच्या किनवट पासून हे वाढत जातं. हा आपल्याला निसर्गाने दिलेला शाप म्हणा किंवा वरदान म्हणा, पण ही परिस्थिती आपली आहे. परंतु जर आपण एखाद्याला नाचता येणं गेलं की अंगण वाकडे म्हणतो आपण, तसा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा आहे. पण खरंच मराठवाड्यात पाऊस कमी पडतो का? यावर्षी आपल्याला सगळ्याला दाखवून दिलंय की सप्टेंबर महिन्यामध्ये पावसानं काय हाल केलेले आहेत, त्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे. पण आज जर परिस्थिती बघायला गेलात, आज मी वेगवेगळ्या गावात जातो, लोकांना विचार मानतो की तुम्ही याची शेती करा, तुम्ही ती शेती करा, हे करा ते करा. सगळ्यात अगोदरचं कारण काय पुढे येतं तर आमच्याकडे पाणी नाही. का हो? पाऊस नाही पडला, पडला का नाही? पडला ना.
मग त्या पावसाला कोणी थांबवलं का? कोणी थांबवलं नाही. तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की जर इंद्रदेवानं या निसर्गानं जे पावसाचे थेंब पडतात त्या पावसाच्या थेंबाच्या ऐवजी त्या 500-500 रुपयाच्या नोटा जर पाडल्या असत्या तर तुम्ही आम्ही काय केलं असतं? पटापट कसल्या अवस्थेमध्ये बाहेर पडला असता आणि त्या 500-500च्या नोटा गोळा केल्या असत्या. पण ह्या 500-500च्या नोटा निर्माण करण्याची ताकद ज्या पाण्यामध्ये आहे ते पाणी साठवण्याचं ना तर भारत स्वतंत्र झालं तसं. आणि आजही या तुमच्या माझ्यावर जे राज्यकर्ते, मी राज्यकर्ते जाणून बुजून म्हणतो की राज्यकर्ते, कारण की ते राज्यकर्तेच आहेत, त्यांनी हा विचार आणि हा दूरदृष्टिकोन कधीही समोर ठेवलेला नाही. मराठवाड्यात पाणी होऊ शकत नाही का? होऊ शकते. पाऊस पडत नाही का? पडतोय ना. पण आमची ती विचारसरणी तशी नाही. आमची विचारसरणी अशी आहे की तुम्ही फक्त कापूस आणि सोयाबीन पावसावर येऊन तेवढेच पिकं करायचे आणि राहिलेल्या वेळामध्ये आपापसात भांडायचं. ज्यावेळेस आम्ही म्हणताल त्यावेळेस आमच्या सतरंजा आणि आमचे झेंडे उचलायचे आणि जय म्हणायचं. तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या ताकदीवर पैसे कमावले, तुमच्याकडे चांगले पैसे आले, तर तुम्ही कुणाच्याही सतरंजा उचलणार नाहीत, कुणाचाही जय म्हणणार नाहीत. का? तर आपण सतरंजा आणि झेंडे ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे काही वेगवेगळे कारणं असतात. जर हे कारण नसण्याचं कारण जर असेल तर तुमच्या खिशात 2 पैसे असतील तर आपण विनाकारण दुसऱ्याच्या सतरंजा आणि झेंडे या ठिकाणी उचलणार नाहीत. म्हणून या राज्यकर्त्यांनी देश स्वतंत्र झालाय ना तसा आतापर्यंत असा दृष्टिकोन कधीच ठेवला नाही. ह्या मराठवाडा आपल्याला पाणीदार करायचा आहे. ठीक आहे, एका ठिकाणी राज्यकर्ते आहेत, त्यांना दृष्टिकोन नाही, पण त्या राज्यकर्त्याला तिथपर्यंत नेऊन कोण बसवतंय? मनाला जातात का? जात नाहीत. काल विलास बडे साहेब सांगत होते की 5 वर्ष शेतकरी हा शेतकरी असतो आणि ज्यावेळेस मतदानाच्या वेळ येते त्यावेळेस तो विभागला जातो. मी अमुक जातीचा आहे, मी तमुक जातीचा आहे, मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. अहो, विकासावर कधीतरी बोला, विकासावर कधीतरी मतदान करा आणि तुमचा माझा विकास जिथून होणार आहे अशा लोकांना निवडून देण्याचं काम करा ना. पण ही ताकद आपल्यात नाही. आपण विचारानं म्हणजे माझा जो पुढचा भाग आहे मती, ह्या मतीमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपली मती कशी खुंटीत केलेली आहे या लोकांनी. तर मराठवाड्याचा विकास होऊ शकतो. आजची परिस्थिती आहे, इतके लोक जर ठरवलं ना, इथे बसलेले बरेच लोक असतील, फळाचे फळं साफ करतात 25-25 टन एका दिवसामध्ये 10 लोकांची चोळी उसाची फळाचे फळं साफ करते. मग मला सांगा, हे लोक शेतामध्ये कष्ट का करू शकणार नाही? ताकद नाही का त्यांच्यामध्ये? ताकद भरपूर आहे, पण त्यांच्याकडे तशा साधन सुविधा अपुऱ्या आहेत. इथे कॅनॉलची व्यवस्था नाही, इथं कुठली मोठी बाजारपेठ नाही, इथल्या कुठल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या चांगल्या बँका आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे इथली जी शेती आहे ना कुठेतरी एक मोठ्या संकटामध्ये सापडलेली आहे. प्रामाणिकपणे सांगायचं, इथे बसलेल्यापैकी किती लोकांना वाटतंय की पुढे जाऊन माझा मुलगा हा शेतकरी झाला पाहिजे. हा सप्ताह त्याच वेळेस खरा साध्य होईल. माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला सांगतो. या मताला तुमचे विरोध असला तरी हरकत नाही. हा सप्ताह त्याच वेळेस खरा साध्य होईल, कारण की इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की शेतीमध्ये संधी आहेत आणि माझा मुलगाही इथून पुढे शेतीमध्ये आला पाहिजे, त्यानं चांगली शेती केली गेली पाहिजे आणि शेतीतून चांगले पैसे मिळवले पाहिजेत. पैसे मिळतात तो शेतीतून चांगले, कोण म्हणत नाही मिळत पैसे चांगले शेतीतून? 100% शेतीतून चांगले पैसे मिळतात. जाणं बाजूला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुलना मुद्दा म्हणून करतोय, कारण की तुलना केल्याशिवाय आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. जाणं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 गुंठे शेत असते, मालक बुलेटवर येतोय आणि 25 एकरचा मालक असणारा तिथं सकाळी 7 वाजता कोयते घेऊन हातामध्ये असते. का? हे फरक आहेत त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी ठेवलेला दूरदृष्टिकोन. त्या ठिकाणच्या लोकांनी सतसत विवेक बुद्धी वापरून त्या लोकांना त्या ठिकाणी नेऊन ठेवलं
आणि त्या लोकांकडनं ते काम करून घेतलं, म्हणून आज लोक तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सदन आहेत शेतीतून. आणि आपल्या भागाची परिस्थिती त्याच्या बिलकुल विरोध आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की ही शेती चांगली होऊ शकते, फक्त सरकारच्या भरोश्यावर नाही, तर त्यासाठी आपल्याला वेळ पडली तर रस्त्यावर उतरावं लागेल, कृती कराव्या लागतील. आणि ह्या कृती जर आपण आजपासून मनात ठाणलं की ही कृती मला करायची आहे, तर आपण करू शकतात. कारण की सरकार हे तुमच्या माझ्याशिवाय काही वेगळं नसते, सरकार म्हणजे आपणच असतो. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की शेतीची परिस्थिती जर बदलायची असेल तर कुठंतरी आपल्या सोच, कुठंतरी आपला विचार हे बदलणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मराठवाड्यातील शेती बदलू शकणार नाही. त्यानंतरचा दुसरा विषय आहे त्यातला की माती. शेती जर बदलायची असेल तर माती चांगली असणं फार गरजेचं आहे. आज काय मातीची अवस्था, आज काय मातीची अवस्था माहिती आहे? मातीची काय अवस्था आहे कुणालाही माहित नाही. मी तुम्हाला एक 4 प्रश्न विचारतो, त्या 4 प्रश्नाचे उत्तर मला 100% माहिती की तुम्ही मला देणार आहात. 4 प्रश्न विचारतो, 4 प्रश्नाचे उत्तर मला अपेक्षित आहे की तुम्ही देताल. पहिला प्रश्न माझा आहे की या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत? थोडस जरा मी एकटाच बोलतोय, थोडं तुम्ही बोलला तर मला अजून बरं वाटेल. कोण आहेत? थोडं तुम्ही थांबा. कोण आहेत जरा सांगा, मोठ्यानं सांगा, कोण आहेत? छान, बरोबर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? कोण आहेत? कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे, या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? कोण आहेत? कोण सांगायला? चोरासी तेव्हा बर, कोण आहेत? सांगू शकता कोणी? बर, आपल्यापैकी कोणी सांगेल? वा, त्यांनी पण सांगितलं, दत्ता मामा भरणे. ठीक आहे. 3 प्रश्न विचारले, 4 विचारणार होतो पण 3च विचारले वेळेच्या अभावी. त्यातल्या 2 प्रश्नाचे नको त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. मी म्हणतो नको त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं तिथे 50% भाग आपला खचलेला आहे. पण आता खरे प्रश्न माझे पुढे आहेत. ज्या मातीबद्दल मी बोलत आहे त्या मातीबद्दल मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. आता मला सांगा, या मातीमध्ये पिकाला जर चांगला आणायचं असेल ना तुम्हाला, तुम्ही ज्वारी पेरा, कापूस लावा, सोयाबीन पेरा, ऊस लावा, जे करायचं ते करा शेतीमध्ये. तुम्हाला वाटेल ते कोणकोणते घटक लागते तो म्हणून सांगा. नाव नका सांगू, किती घटक लागतात सांगा. संख्या सांगा फक्त, मला अपेक्षित आहे संख्या. 16. अजून अजून कोण सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल? शाळेत जाणारे आपण आहोत, सांगू शकेल कोणी? 4थी 5वीलाच प्रश्न आहे, हे पुढे जायची गरज नाही. एकदा मला वाटतंय ज्याने उत्तर सांगितलंय त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि उत्तर सांगणाऱ्या बाबांचं वय मला वाटतं जवळपास 60-65 वर्ष वय आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे तरुण मंडळी रोज 30-30 मिनिटाच्या रील बघण्यामध्येच बेजार आहेत आणि वरून सांगतात की शेती परवडत नाही. अरे शेतीतल्या पिकासाठी कोणते मूलद्रव्य लागतात हे जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही लगेच कसं सांगतात रे शेती परवडत नाही? कधीही जर मी तुमच्याकडे बोट केलं तर हे बोट कुणाकडे आहेत अगोदर? माझ्याकडे 4 बोट. याचा कधी आपण विचार केलाय का? उठलात की सकाळी मंदिरावर गेल्यास, पारावर गेल्याच्या नंतर कुठेतरी चौकात गेल्यानंतर पहिला विषय असतो की शेती परवडत नाही. आणि शेती परवडण्यासाठी तू काय केलं सांगू दे? कुठे गेलास? कुठे शिकलास? इथे बसलेला प्रत्येकाला माहित असणार आहे की जगात आता युद्ध कुणाकोणाचं चालू आहे. पण इथे बसणाऱ्याला कुणालाच माहित नव्हतं. मला सांगतो की शेतीतलं युद्ध कुणासोबत चालू आहे, पिकाचं युद्ध कुणासोबत चालू आहे. का? तर त्याच्यात आम्हाला रस नाही.
आमचे आजोबा पंजोबा दादा हे सगळेजण शेती करतात, त्याच्यामुळे आम्हाला ते ज्ञान घ्यायची गरज नाही. पण कुठेतरी एक 65-60 वर्षाच्या बाबांनी 16 मूलद्रव्य लागतात म्हणून सांगितलं. पण त्यांच्याही माहितीसाठी सांगतो की एक 17वा पण मूलद्रव्य आता विकसित झालेला आहे. म्हणजे शेतीसाठी जवळपास कुठलंही पीक घ्या तुम्ही, 17 मूलद्रव्याशिवाय शेती होऊ शकत नाही. आता एखादी भाजी जर आपण करत असाल तर चिमूटभर आपल्याला मिरे लागतात, आपलं जिरे लागतात, चमचाभर आपल्याला हळद लागते, 2 चमचे आपल्याला तिखट लागतंय, 1 पळीभर आपल्याला तेल लागतंय. तसं ह्या मूलद्रव्याचं पण कार्य आहे की कुठलं थोडंसं चमचाभर लागतंय, कुठलं चिमूटभर लागतंय, कुठलं पळीभर लागतो. पण ते दिल्याशिवाय शेतीतून पिकं येऊ शकत नाहीत. आणि हे ज्ञान ना तर तुम्हाला घ्यायची कुणाला गरज वाटत नाही, ना आमच्यासारख्याला तुम्हाला सांगण्याची कधी गरज पडलेली नाही. झालंय काय त्याच्यामुळं की गल्ली बोळामध्ये तुम्हाला सांगतो दवाखाने झालेत शेतीचे.